गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की आपण नामस्मरण करतो, या नामस्मरणाचं फळ काय आहे? नामस्मरण केल्यानं मनुष्याच्या जीवनामध्ये असे कोणते बदल होतात की मनुष्याच्या जीवनामध्ये एवढं सुख निर्माण होतं, एवढं मन निर्मळ होऊन जातं ना की कधीच त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही। म्हणजे त्या नामस्मरणाचा फायदा तरी काय, आणि नामस्मरण केल्यानं मनुष्याच्या जीवनामध्ये कोणतं फळ मिळतं तेच आजच्या या निरूपणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे। नामस्मरणाची पहिली सुरुवात होते ती सकाळी उठल्यावर, जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये बघा भगवंताचं नामस्मरण आहे ना, सद्गुरूंचं नामस्मरण आहे, ज्याच्या जीवनामध्ये बघा एक असं झाड निर्माण होऊन जातं ना। बघा त्या झाडाला आपण रोज पाणी घातलं तर ते नामस्मरणसुद्धा आहे ना आपलं मन निर्मळ करत असतं। पण ह्या नामस्मरणाची सुरुवात असते ती सकाळपासून होत असते। जेव्हा आपण अंथरुणामधून सकाळी उठतो तेव्हा प्रत्येक मनुष्याने काय म्हणायला हवं की हे समर्था, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे। बघा अशी भावना जेव्हा आपण परमेश्वराप्रती प्रकट करतो ना, तेव्हा परमेश्वराकडून पहिला आशीर्वाद भेटत असतो। नंतर 2 नंबर, बघा घरातून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा मनुष्यानं एक गोष्ट म्हणायला हवी की समर्था तुमच्या सोबत मला घेऊन चला। म्हणजे काय? म्हणजे ज्यावेळी आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळी समर्थ आपल्यासोबतच असतात, आणि जेव्हा या जगाचा दाता आपल्यासोबत असतो तेव्हा आपण सुखरूप जातो आणि सुखरूप आपल्या घरी पोचण्याची बघा खबरदारी असते ना, तो भगवंत घेत असतो। पण असं आपण करतो का? आणि हे नामस्मरण आहे ना, हेच खरं नामस्मरण आहे। जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा भगवंताची आठवण करतो। जेव्हा आपण सगळं आंघोळ बिंघोळ केल्यानंतर उपासना करतो, आणि उपासना केल्यानंतर आपण बघा कामावर घरातून बाहेर जायला निघतो तेव्हा आपण म्हणतो समर्था तुम्ही मला सोबत घेऊन चला। बघा, आणि नंतर कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर बघा समर्थांना म्हणा, समर्थांना सांगा समर्था मला पोटाशी धरा। कारण का? कारण जेव्हा तुम्ही रडताना सुद्धा समर्थांची आठवण काढत असाल, रडताना सुद्धा सद्गुरूंचं आठवण काढत असाल ना, तर तुम्ही समजून जा की सद्गुरू आहेत, परमेश्वर आहेत ना, ते तुमच्या सोबतच आहेत। बघा पुढे तुम्ही जेव्हा खूप आनंदित असाल तेव्हा समर्थांना म्हणा समर्था माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे, आणि हा आनंद केवळ तुमच्यामुळेच आहे। जेव्हा तुम्ही आनंदी होता ना, बघा मनुष्याचा हा स्वभाव आहे, जेव्हा त्याला खूप आनंद होतो ना तेव्हा तो परमेश्वराला विसरून जातो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्याच्यामुळं आपण या सृष्टीमध्ये आहोत, ज्याच्यामुळं सर्व काही शक्य आहे ना, जेव्हा ज्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होतो तेव्हा आपण त्याला विसरून जमेल का? कधीच विसरून जमणार नाही। त्यावेळी आपण नक्कीच त्यांची आठवण ठेवली पाहिजे। म्हणून जेव्हा तुमच्या जीवनात खूप आनंद होईल तेव्हा समर्थांना म्हणा की समर्था माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे, आणि हा आनंद आहे ना तो फक्त तुमच्यामुळेच आहे। बघा पुढे तुम्ही काही काम करत असाल तेव्हा समर्थांना म्हणा की समर्था माझ्या मदतीला या, माझ्या मदतीला येऊन माझ्या कामामध्ये बघा तुम्ही मला मदत करा।
जेव्हा हे नामस्मरण आहे ना, हे जीवनातलं हेच नामस्मरण आहे की जेव्हा आपण प्रत्येक कामामध्ये परमेश्वराला आठवण करतो. बघा, पुढे तुमचं हातून काही चुकलं असेल, बघा तुमच्या हातून काही नकळत चूक झाली असेल, तेव्हा नक्कीच समर्थांना म्हणा, समर्थ मला क्षमा करा. जेव्हा तुम्ही तुमच्या हातून जेव्हा तुमची चूक होते आणि तेव्हा तुम्ही कबूल करता ना आणि परमेश्वराचं नामस्मरण करता, तेव्हा ती चूक असते ना, ती नक्कीच परमेश्वर बघा क्षमा करत असतो. म्हणून तुम्ही रात्री झोपताना समर्थ बघा कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कारण का बघा, तेव्हा रात्री तुम्ही झोपत असता तेव्हा समर्थांना नक्की म्हणा की समर्था तुमच्या मायेनं बघा तुमच्या कृपेनं उबदार पांघरूण माझ्यावर घाला. म्हणजेच अशा वेळी जर आपण भगवंताची आठवण ठेवली तर आपलं नामस्मरण सुद्धा होऊन जातं आणि जे तेव्हा मनाला सुद्धा एवढी सुंदरता निर्माण होते ना. बघा, पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की नामस्मरणाचं नक्की फळ काय असतं. जेव्हा आपण सकाळी सकाळी उठतो आणि जेव्हा उपासना करायला सुरुवात करतो, ब्रह्ममुहूर्ताची जेव्हा उपासना होते ना, तेव्हा बघा भगवंत जसं आपल्या ब्रह्ममुहूर्ताच्या उपासनेला हजर राहतात आणि तेव्हा हळूवार येणारी ती झुळ असते ना वाऱ्याची, बघा ती या मनाला स्पर्श करून बघा पूर्ण घरामध्ये बघा भगवंत असल्याची खात्री निर्माण होते, भगवंताचा वास निर्माण होतो. आणि जेव्हा आपण 4-4:30 वाजता ही पहाटे आपण उपासना करतो, बघा तेव्हा मन किती प्रसन्न होऊन जातं. आणि नंतर बघा पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा हे नामस्मरण आपल्याकडून होत असतं, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होत असते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये बघा आपल्या भाग्यामध्ये आपल्या नशिबामध्ये भगवंताने काय वाढलेलं आहे, हे प्रारब्ध आहे. या प्रारब्धामध्ये किती दुःख आहे, त्या दुःखाची तीव्रता असते ना, हे नामस्मरण कमी करत असतं. म्हणजे जर तुमच्या जीवनामध्ये भरपूर मोठं दुःख निर्माण होत असेल ना, तर ते दुःखाची तीव्रता असते, त्या दुःखाचं सावट भगवंत कमी करत असतो. कारण या नामस्मरणामध्ये तेवढी शक्ती असते. दुसरी गोष्ट, तुमच्या जीवनामध्ये समाधान मिळतं. म्हणजे काय, म्हणजे जेव्हा भगवंताचं नामस्मरण आपल्या वैखरीमध्ये आपल्या अंतरात्म्यामध्ये निर्माण होतं, तेव्हा या मनाला समाधान मिळत असतं. आता इथे काही जण म्हणतील की समाधान म्हणजे नक्की तरी काय. बघा, 2 माणसं असतात, दोघांकडे भरपूर पैसा असतो, पण एक मनुष्य असतो बघा, तो पैशामध्ये मौज मजा करत असतो, मनाला आनंद मिळत असतो, समाधान मिळत असतं. पण दुसरा व्यक्ती असतो, त्याच्याकडे पैसा भरपूर आहे, पण त्याला व्याधी जडलेल्या असतात, भरपूर पैसा खर्च करूनसुद्धा त्याला समाधान मिळत नाही. म्हणजे त्याच्याकडे पैसा नक्कीच आहे, पण त्या पैशाचं त्याला समाधान आहे का, त्याच्या जीवनामध्ये आनंद आहे का, अजिबात नाही. पण दुसरा व्यक्ती असतो, त्याच्याकडे पैसासुद्धा भरपूर आहे आणि परमेश्वराची सुद्धा भक्ती करतो, म्हणजेच त्या पैशानं त्याला आनंदसुद्धा मिळतो आणि परमेश्वराची भक्तीसुद्धा करतो. म्हणजेच या दोघांमध्ये खरा श्रीमंत कोण, की ज्याच्याकडे समाधान आहे ना, पैसा असून तो आनंद भोगतो, त्यालाच श्रीमंत म्हणतात. म्हणून समाधान आहे ना, समाधान माणसाकडे पैसा असो किंवा नसो, प्रत्येकाकडं असायला हवा. ज्याच्याकडे समाधान असतो तो सर्वात सुखी मनुष्य असतो. बघा नामस्मरणाचे हे महत्त्व बघा. आता आपण पुढे पाहूया या नामस्मरणाचं फळ काय मिळतं. बघा, तिसरी गोष्ट, वास्तू शुद्ध होते. वास्तू शुद्ध म्हणजे आपल्या घरामध्ये बघा कधी कधी एवढा पैसा येतो, एवढी धन संपत्ती येते ना, तरीसुद्धा आपल्या घरामध्ये आजारपणं येतच असतात. आपल्या घरामध्ये एक आजारी मनुष्य झाला ना की लगेच दुसरा काहीतरी, म्हणजे पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही. म्हणून वास्तू शुद्ध होते ना, त्यालाच असं म्हणतात. म्हणून आपल्या घरामध्ये जे सर्व काही वातावरण आहे ना, ते शुद्ध व्हायला चालू होतं. कारण का, कारण जेव्हा आपण उपासनेमध्ये हे नामस्मरणाची सुरुवात करतो,
तेव्हा आपल्या घरामध्ये परमेश्वराचा वास तयार होत असतो. म्हणून आपण बघा कधी कधी म्हणतो आपल्या जीवनामध्ये प्रारब्ध एवढे येतात, पण ते प्रारब्ध भोगण्यासाठी आपल्या मनाची क्षमता नसते. आणि ही मनाची क्षमता कधी निर्माण होते? जेव्हा आपण नामस्मरण करायला लागतो, जेव्हा आपल्या प्रत्येक कामामध्ये भगवंताचा वास निर्माण होतो ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख येऊ द्या, तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रॉब्लेम होऊ द्या, पण भगवंताचं नामस्मरण आहे ते कधीच सोडू नका. कारण भगवंत प्रत्येक वेळेला तुमची परीक्षा बघत असतो. का माझा भक्त आहे ना, मी दुःख देऊन पाहू दे, किती दुःखांना सोसतोय. पण हा भक्त असतो तो चुकतो कुठे? की जेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतात ना, तेव्हा त्याच वेळेला तो भगवंताचं नामस्मरण कमी करतो, भगवंताला आठवत नाही. आणि तेव्हाच त्याची बघा चुकी होते. आणि तेव्हा त्याच्या जीवनामध्ये आपण कधी कधी म्हणतो की माझ्या जीवनामध्ये साडेसाती काही कमीच होत नाही. जेव्हा भगवंताचं नामस्मरण करायचो तेव्हासुद्धा तशीच होती, आणि आता करत नाही तेव्हासुद्धा तशीच आहे. पण भगवंत आपली प्रत्येकाची परीक्षा घेत असतो. म्हणून जीवनामध्ये तुमच्या दुःख येवो किंवा सुख येवो, पण भगवंताला दोष देत बसू नका. कारण भगवंताचं नामस्मरण आहे ना, तुमच्या जीवनामध्ये तारणारच आहे. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, या सततच्या नामस्मरणामुळे दुसरं फळ काय मिळतं? बघा, पुढचं फळ असतं ते घरामध्ये सात्विकता वाढते. जेव्हा आपण नामस्मरण करण्याची सुरुवात करतो तेव्हा घरामध्ये आपलं वातावरण असतं ना, ते सात्विक होऊन जातं. म्हणजे आपली मुलं असतील बघा, आपली पत्नी असेल, आपले आईवडील असतील बघा, त्यांच्यावर सुद्धा इफेक्ट होत असतो. जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात करतो बघा, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. बघा, प्रत्येकाला वेगवेगळे मंत्र दिलेले असतात. बघा, त्या मंत्रांचा आपण उच्चार करायला सुरुवात करतो बघा, तेव्हा जीवनामध्ये जे काही बघा जीव असतात, आपल्या घराच्या आजूबाजूला जे जीव असतात, म्हणजेच आपला मुलगा असेल बघा, कोणीही असू द्या, त्यांच्या मनावर सुद्धा त्याचा बदल होत असतो. त्यांचं मनसुद्धा प्रेरित होत असतं. आणि त्याचा फायदा असतो ना, तो तुम्हाला तर होतोच, पण त्यांच्या मनावर सुद्धा होतो. त्यांच्या मनामध्ये जर वाईट विचार चालू असतील ना, तर ते विचारांना बघा कुठेतरी पाय बंद घातला जातो. त्यांच्या मनामध्ये सात्विकता निर्माण होते. म्हणून मनुष्याने जेव्हा दिवसाची सुरुवात करायची असेल ना, तर ती उपासनेनं करावी. जेव्हा तुम्ही उपासनेला बघा, जेव्हा घरामध्ये परमेश्वराचं अस्तित्व निर्माण होतं, तेव्हा तुमचं पूर्ण दिवस घर असतं ना, एकदम शुद्ध होऊन जातं. त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही. म्हणून प्रत्येक निरूपणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे की उपासनेला एवढं महत्त्व का आहे? कारण ही उपासना आहे ना, तुमच्या जीवनाचं मूळ आहे. हे नामस्मरण आहे, हे तुमच्या जीवनाचं मूळ आहे. तुमचे सर्व त्रास आहेत, तुमचे सर्व दुःख आहेत, या उपासनेनंच जाणार आहेत. नामस्मरणाचं पुढचं फळ म्हणजे सांसारिक अडचणी कमी होतात. आपल्या जीवनामध्ये दुःख काय कमी आहेत का? हा संसार करताना, हे जीवन जगताना कितीतरी अडचणी येऊन जातात. बघा, कधी कधी आपल्या घरामध्ये एवढ्या अडचणी वाढू लागतात ना, की आपल्याला असं वाटू लागतं, हा संसार नको. माझं लग्न नव्हतं झालं ना, तेव्हा मी खूप व्यवस्थित होतो, पण लग्न झाल्यापासून बघा हा आजारी पडतो, तो आजारी पडतो. म्हणजे संसार आपल्या पाठीमागे लागलेला असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नामस्मरण जर चालू केलं ना, तर प्रत्येक संसारातली अडचणसुद्धा आहे ना, बघा आपल्याला सद्गुरू चरित्रामध्ये हे सुद्धा सांगितण्यात आलेलं आहे की बघा 14वा अध्याय झाला, 18वा अध्याय झाला. बघा, त्या वाचन केल्यानं, बघा ते पठण केल्यानं मनुष्याच्या जीवनामध्ये किती फायदा होतो. तसंच आहे ना, तसंच हे नामस्मरण आहे ना, बघा आपल्या जीवनामध्ये प्रेम भाव निर्माण करत असतो. बघा, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये
हा राग आहे, हा अहंकार आहे, असा मनुष्य नाही त्याच्या जीवनामध्ये. राग आणि अहंकार नाही. पण समर्थ सांगत आहेत की जरी मनुष्याच्या जीवनामध्ये अहंकार येत असेल, राग येत असेल, तर तो राग आणि अहंकार बघा त्याला काबीज करण्याचं काम कोण करत असतं? तर नामस्मरण करत असतं. तुमच्या अंतरात्म्यामध्ये जेव्हा नामस्मरण भगवंताचं निर्माण होतं ना, तेव्हा अहंकार, राग आणि लोभ बघा हे 3 मनुष्याचे शत्रू आहेत. ते त्यांची जागा सोडून बाहेर पळून जातात. पण जर आपल्या या मनुष्याच्या जीवनामध्ये, या अंतरात्म्यामध्ये नामस्मरणच निर्माण झालं नाही, तर हे 3 शत्रू आहेत ना, ते कायमचे आपल्या अंतरात्म्यामध्ये राहतात. आणि ज्याच्या अंतरात्म्यामध्ये हे 3 शत्रू असतील, त्याच्या जीवनामध्ये कधीच सकारात्मकता, कधीच ऊर्जा निर्माण होत नाही. त्याचं जीवन दुःखांनी त्रासलेलं राहतं. त्याच्या जीवनामध्ये भांडणं निर्माण होतात, त्याच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर तुमच्या जीवनामधले अहंकार, लोभ बघा हे जे 3 शत्रू आहेत ना, जर तुम्हाला घालवायचे असतील तर जीवनामध्ये नामस्मरणाला महत्त्व द्या. हे नामस्मरणाचं फळ आहे ना, ते जीवनामध्ये प्रेम भाव निर्माण करतात. तुमचा जवळचा जरी व्यक्ती असेल बघा, तो तुम्हाला कधी कधी म्हणू लागतो की तू माझ्यासोबत आहेस ना, मला कसलीही भीती नाही, कारण तुझा सहवास जरी असला ना तरी मला खूप बरं वाटतं. म्हणजे समोरच्यानं सुद्धा आपल्याला म्हणावं तू किती सुंदर आहेस, तुझं व्यक्तिमत्व किती सुंदर आहे. म्हणजेच नामस्मरणामध्ये किती क्षमता आहे ते प्रत्येकानं ओळखायला हवी. बघा, घरामध्ये भगवंताचा वास नेहमी राहतो. हे नामस्मरण जेव्हा आपल्या या अंतरात्म्यामधून, या वैखरीतून निर्माण होतं, तेव्हा पूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये बघा भगवंताचा वास नेहमी राहत असतो. माणसाचं जीवन आहे ना बघा, या भीतीनं बघा भरलेलं आहे. बघा, ही काळजी करत असतो, पण मनुष्याच्या जीवनातील काळजी मिटते. भीती निर्माण झालेली असते, ती भीती कुठे पळून जाते ना त्याला कळत सुद्धा नाही. बघा, संकटांना सामोरे जाता येतं. जेव्हा नामस्मरण निर्माण होतं ना, त्याच्या जीवनामध्ये कितीही संकट आली तरीही त्याला काहीच वाटत नाही, कारण ते नामस्मरण आहे ना, दर वेळेला ऊर्जा निर्माण करत असतं. आणि बघा, या नामस्मरणाचं सर्वात मोठं फळ म्हणजे कोणतं? की मनुष्याच्या स्वभावामध्ये बदल होतो. समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये नामस्मरण निर्माण होतं, भगवंताची ओढ निर्माण होते, तेव्हा कितीही वाईट मनुष्य असेल तरीही त्याच्या स्वभावामध्ये बदल होतो. आपण म्हणतो कधी कधी, आपण गंमत म्हणून म्हणतो की माणसाचा स्वभाव आहे ना तो कधीच बदलत नाही, त्याने कितीही काही करू द्या. पण या समर्थ बघा, या भक्तिमार्गामध्ये एवढी दृढ श्रद्धा भरलेली आहे, एवढी दृढ भावना भरलेली आहे की जर एखाद्या व्यक्तीनं बघा चोराने जरी ही भक्ती केली, वाईट मार्ग बघा करणारा, बघा वाईट विचारांचा जरी मनुष्य असेल ना, बघा जरी पुढे जाऊन हे सांगता येईल की जरी कोणी खुणी जरी असेल तरी त्याने ही भक्ती केली ना, तरीही त्याचा श्रीराम व्हायला वेळ लागत नाही. त्याच्या स्वभावामध्ये एवढा बदल होऊन जातो ना की तो डायरेक्ट चेंज होऊन जातो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला चांगला व्यक्ती बनायचं असेल, जर तुमचं जीवन जर सार्थक बनवायचं असेल, तर या भक्तिमार्ग स्वीकारा, उपासनेला महत्त्व द्या. तुमच्या जीवनामध्ये असा बदल होऊन जाईल ना, तुमची ह्या वैखरीमध्ये एवढं प्रेम निर्माण होईल की तुम्हाला सुद्धा समजणार नाही की मी कधी बदलून गेलो. बघा, पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे या नामस्मरणाचं महत्त्व. पुढे हे फळ कोणतं मिळतं? बघा, आपल्या गरजा असतात ना त्या आपोआप कमी होऊ लागतात. बघा, मनुष्याच्या जीवनामध्ये किती गरजा आहेत? भरपूर गरजा आहेत. बघा, महिन्याच्या काठी बघा 10-20 हजार रुपये असतात, ते कमवतो आणि परत महिना आला ना की पूर्ण पैसे संपून जातात.
कधीकधी आपण म्हणतो की मी एवढा पैसा कमवतो तरीसुद्धा माझ्या घरामध्ये काहीच राहत नाही. पण हे सर्व करणारा धरणारा सर्व भगवंतच आहे ना. जर त्याने विचार केला की तुझ्या घरामध्ये पैसा टिकला पाहिजे तर तुझ्या गरजासुद्धा कमी होतात. पण आपण त्याला महत्त्व देतो का? म्हणून ज्या मनुष्याला हे समजतं की परमेश्वराशिवाय या जगामध्ये पाणी हलू शकत नाही, तोच नामस्मरणामध्ये टिकतो आणि तोच भगवंताच्या भक्तीमध्ये टिकतो. नाहीतर सगळे भक्त बघा, या जगामध्ये सजीव किती आहेत, मनुष्य किती आहे, भरपूर मनुष्य आहेत. पण भक्ती सर्वजण करतात का? अजिबात करत नाही. काही वाईट मार्गामधून पैसे कमवतात तर काही चांगल्या मार्गामधून कमवतात. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये अजूनपर्यंत भरपूर तुम्ही वाईट कर्म केलेले असतील तर ते संपूर्ण कर्म विसरून जा आणि नवीन युगाला प्रारंभ करा. नवीन सुरुवातीला प्रारंभ करा. ते सर्व तुमचे कर्म आहेत ना, ते बघा नष्ट करण्याचं सामर्थ्य या भक्तीमध्ये आहे. आणि जेव्हा मनुष्य मनोभावाने ही भक्ती करतो तेव्हा तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे की मनारे जणी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी अरण्य सेवीत जावे. बघा या ग्रंथाचा अर्थ काय आहे की अरे मना, लोकांबरोबर असताना तू न बोलता मौन भावनेनं राहावं. जेव्हा तू लोकांबरोबर जेव्हा तू कोणतं कार्य करत असतोस तेव्हा तू लोकांचं अगोदर ऐकून घे. जेव्हा तू लोकांचं विचार ऐकशील तेव्हा तू बघा, नुसतं तू बोलत राहशील ना तर तुझी तिथे किंमत राहणार नाही. तू मौन भावनेनं राहावं. प्रभू श्री रामासंबंधी कार्य असेल, भगवंतासंबंधी जे कार्य असेल तर ते अति आदरपूर्वक त्याविषयी बोलावं. ज्या ठिकाणी राम नाही ना, म्हणजे सत्कार्याचा अभाव असतो, ते ठिकाण तू लगेच सोडून दे. म्हणजे काय? म्हणजे कधी कधी बघा आपण आयुष्यामध्ये बघा कुठे आपण कामावर असतो, ज्या ठिकाणी आपल्याला 4 पैसे मिळतात त्या ठिकाणी अशी सुद्धा लोकं असतात, वाईट विचारांची लोकं असतात. बघा आपल्याला ते वाईट विचार प्रेरित करायला बघा आपल्याला फोर्स करत असतात. पण समर्थांनी सांगितलेलं आहे की असं जे ठिकाण असेल बघा तू मौन धारण कर, त्यांचं तू ऐकू नको. कारण जिथे सत्कार्याचा अभाव असेल तिथे तू अजिबात राहू नकोस. कारण का? जिथे राम नाही ना, श्रीरामाचा उच्चार नाही, ते तुझ्यासाठी वाईट आहे. कारण ते ठिकाण तू लगेच सोडून दे. म्हणजे काय? त्याऐवजी अरण्यामध्ये फेरफटका मार, कारण तिथे तुला सुख अनुभवता येईल. बघा आपल्या संतांनी, बघा आपल्या साधू संतांनी बघा अगोदर हेच सांगितलेलं होतं की जर तुमच्या मनाला शांती लागायची असेल, जर तुमच्या मनाला शांती जर मिळायची असेल तर अशा ठिकाणी जा ना की ते भरपूर अरण्य असेल. म्हणून साधू संतांनी सुद्धा बघा तपश्चर्या केली, त्या अरण्यामध्येच केली ना, आणि अरण्यामध्येच परमेश्वराला जागृत केलं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या मनाला शांती लाभायची असेल, नामस्मरणामध्ये जर तुमचं मन एकचित्त व्हायचं असेल ना, तर नामस्मरण करा. जिथे कसलाही तुम्हाला आवाज येणार नाही त्या ठिकाणी जाऊन राहा. म्हणजेच बघा दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिलं आहे ना ते तुझंच आहे, मी फक्त निमित्त आहे. असा स्वभाव आणि असं हे मागणं जर आपण सद्गुरूंप्रती ठेवलं तर बघा तुमच्या जीवनामध्ये एवढा आनंद निर्माण होईल. बघा पण आपण दररोज सद्गुरूंना प्रार्थना करतो का? का करत नाही? कारण आपण उपासनेला कंटाळा करतो, आणि जेव्हा उपासनेला कंटाळा होतो तेव्हा नामस्मरण सुद्धा होत नाही. म्हणून आजपर्यंत जे सद्गुरूंनी दिलेलं आहे ते तुझंच आहे परमेश्वरा, मी फक्त निमित्त आहे असं आपण मनातल्या मनामध्ये म्हणावं. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिला आहेस, आणि राहिलेलं आयुष्य देखील तुझ्या कृपाने, तुझ्या आशीर्वादाने सुख, शांती, समाधान
आनंद समृद्धीचं जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे. बघा, कधी कधी मनुष्याचा हा स्वभाव आहे, तो प्रत्येक गोष्ट विसरण्याचा प्रयत्न करतो. पण जर समर्थांना तुम्ही जर सांगितलं की हे समर्था, हे सद्गुरू, बघा मला नामस्मरणाची ताकद दे, तुमचं नामस्मरण करण्यासाठी माझ्या मनाला गोडी लागू दे, तर तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम आहे ना, तो शरीरावरही होतो. म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे, असं मागणं आपण मागतो का? चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर आहे ना, हे तुझंच आहे. बघा, या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजीही तूच घे. आणि माझ्या जीवनामध्ये जे भोग असतील ना, ते तुझ्या आशीर्वादाने नाश होऊन जाऊ दे, अशी आपण प्रार्थना करतो का? पण जो मनुष्य असतो अशी दररोज प्रार्थना करत असतो ना, त्याला भगवंत प्रचिती नक्कीच देत असतो त्याच्या जीवनामध्ये. बघा, कधी कधी मनुष्याचं होतं कसं, जरी थोडा प्रसंग बघा प्रचिती थोडी जरी दाखवली ना, लगेच आपण दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तुला जी प्रचिती भगवंत दाखवत असतो ती प्रचिती फक्त तू भक्ती करतोस. तू जो मनोभावे विचार आहेत ना, ते परमेश्वराप्रती आहेत, एकदम सुंदर आणि सात्विक आहेत ना, म्हणून तुला भगवंत प्रचिती देत असतो. पण तू इतरांना ते सांगू नकोस. कारण का? कारण जेव्हा कोणतीही गोष्ट असते आपण इतरांना सांगायची सुरुवात करतो तर कधी कधी त्यांना खोटी वाटत असते. आणि जेव्हा तू तुझ्या वैखरीनं या गोष्टी तू दुसऱ्याला सांगतोस, तेव्हा तुझ्या जीवनामध्ये येणारं सुख असतं ते कमी होत जातं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, कधीही मनुष्याने मौन धारण करावं. आपल्या मनामध्ये आपण ठरवलेल्या गोष्टी असतात त्या लगेच इतरांना सांगत बसू नका, त्या तशाच ठेवा. आणि त्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही सक्सेसफुल व्हाल, जेव्हा तुमच्या ज्या मनामध्ये गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या सिद्ध होतील, तेव्हाच सर्वांसमोर पहा. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की हे नामस्मरण आहे, या नामस्मरणासारखी शक्ती कुठेच नाही. या नामस्मरणाचं फळ आहे ना, प्रत्येकाला मिळतंच. तुम्ही जे कार्य कराल ना, तुम्ही जे कर्म कराल, त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. दुसऱ्या कर्माचं फळ मिळतं की नाही मिळत हे कोणाला माहीत नाही. पण जर तुम्ही उपासनेला महत्त्व दिलं, तुम्ही नामस्मरणाला महत्त्व दिलं, तर नामस्मरणाचं फळ परमेश्वर तुम्हाला देतोच. आणि ते सुद्धा सात्विक फळ असतं. आणि हे सात्विक फळ तुम्हाला दुःखामध्ये मदत करत असतं. म्हणून नामस्मरण बघा, कोणतेही कारण असू द्या, अजिबात रागवू नका, अजिबात चिडू नका, मोठ्यानं कधीच बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतर अंमलबजावणी करा. पण हे होईल कधी? जेव्हा आपण नामस्मरणामध्ये हे मन लागेल. हे नामस्मरण जेव्हा करायला मनाची सुरुवात होईल, तेव्हा तुमचं मन चिडणारसुद्धा नाही, कुणावर रागवणारसुद्धा नाही. कारण मनामध्ये मौन निर्माण झालेला असेल, तुमच्या घरामध्ये शांतता निर्माण झालेली असेल, तुमच्या विचारांमध्ये अशी एक निर्मळ देणगी आलेली असेल ना, मग तुमची अडकलेली कामंसुद्धा आपोआप व्यवस्थित होतील. बघा, त्रास फक्त तुम्हालाच होतो, सुख फक्त तुम्हालाच आहे, मन शांतीसुद्धा तुम्हालाच मिळेल. विचार ही एक विलक्षण शक्ती आहे. तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य त्या विचारांमध्ये असतं, तुमच्या विचारांमध्ये असतं. म्हणून विचार बदला, तुमचे नशीबसुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाही. पण मनुष्य मात्र विचार बदलण्यासाठी काय करतो? तो पुस्तकं वाचायला लागतो. पण पुस्तकं वाचून विचार बदलतात का? विचार बदलण्यासाठी एक मौन साधना आवश्यक असते, भगवंताचं नामस्मरण आवश्यक असतं. जेव्हा हे भगवंताचं नामस्मरण बघा, पुस्तकी ज्ञान आणि भगवंताचं नामस्मरण यामध्ये फायदा काय असतो? या पुस्तकी ज्ञानामुळे मनुष्य पैसा कमवू शकतो, पण भगवंताच्या नामस्मरणामुळे या मनाला समाधान मिळण्याची शक्ती फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये असते. बघा, घमेंड असते ना, अहंकार आहे. आणि त्या ठिकाणी नम्रता कधीच असणार नाही. नम्रता नाही
त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही आणि प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता सुद्धा नाही. म्हणून आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही कधी राहत नाही. म्हणून जीवनामध्ये जर तुमचं जीवन समृद्ध बनवायचं असेल, जर तुमचं जीवन यशमय बनवायचं असेल ना, तर नम्रता तुमच्या जीवनामध्ये आणायला हवी. आणि ही नम्रता येते कधी? जेव्हा तुम्ही मौन धारण करता, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये नामस्मरण येतं. आणि ह्या नामस्मरणाचं फळ आहे ना, तुमचं सर्व जीवन सुखकारी करतं. ज्याच्या जीवनामध्ये नामस्मरण आहे, भगवंत त्याच्यावर कृपा नक्कीच करत असतो. कारण जे कालही सत्य होतं आजही सत्य आहे. कणाकणामध्ये माझा ईश्वर आहे, कणाकणामध्ये श्रीराम भरलेला आहे. म्हणून नामस्मरण करा, उपासनेला महत्त्व द्या. तुमच्या जे मनात आहे ना ते नक्कीच घडणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.